स्वाध्याय इयत्ता 6वी. कविता गायन व भावार्थ. विषय मराठी. कविता क्रमांक 8. माय. माय या कवितेचे कवी आहेत स. ग. पाचपोळ. यांचा जन्म 1950 साली तर मृत्यू 2005 साली झाला. काव्यरसिकांच्या मनाला भुरळ घालणारे प्रसिद्ध कवी. एस. कनिष्ठ महाविद्यालय साखरखेर्डा येथे मराठी व समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. सा. ग. पाचपोळांची कविता हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. कवितेचा आशय जाणून घेण्यापूर्वी आपण कवितेचे गायन करूया. हंबरून 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 वासर आले चाटते जव्हा गाय. तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय, तवा माही माय. फण काट्याय चायले माय जाये राणी, पायात नसे वाहन साधी हिंडे अणवाणी. इचू काट्या इचू काट्या इचू काट्या लेबी तिचा मोजत नवता पाय. तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय, तवा माही माय. सुट्टीमध्ये जेव्हा मी येत होतो घरी, उसनं पासनं आणून खाऊ घाले नाना परी. करू नको करू नको करू नको घाई म्हणे पोटभर खाय. तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय, तवा माही माय. बाप महारोज लावे मायच्या माग टुमणं, बस झालं शिक्षण याचं घेऊ दे हाती रुमणं. शिकून शाणी शिकून शाणी शिकून शाणी कुठं मोठा साहेब होणार हाय. तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय, तवा माही माय. माय म्हणे तुम्हाले माया गयाची हाय आण, भलत सलत सांगून त्याचे भरू नका कान. भरून येत भरून येत भरून येत डोळ्यात तिच्या तापी पूर्णा माय. तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय, तवा माही माय. बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्यात आलं पाणी, म्हणे कवा दिसन सांग राजा तू ही राणी. या डोळ्यानं या डोळ्यानं या डोळ्यानं पाहीन रे मी दुधावरची साय. तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय, तवा माही माय. म्हणून वाटते मले तू हे भराव सुखानं ओटी, पुन्हा एकदा जन्म घ्यावा माय तुझ्या पोटी. अन ठेवावे अन ठेवावे अन ठेवावे माय घट्ट धरून तू हे पाय. तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय, तवा माही माय. हंबरून वासर आले चाटती जव्हा गाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय, तवा माही माय, तवा माही माय. चला तर आपण आता कवितेचा भावार्थ जाणून घेऊया. एका अशिक्षित आईची मुलाच्या शिक्षणासाठी रात्रंदिवस कष्ट करण्याची तयारी आणि आईविषयी मुलाला वाटणारी कृतज्ञतेची भावना याचे चित्रण कवी सा. ग. पाचपोळ यांनी अतिशय समर्पक शब्दात ह्या कवितेतून व्यक्त केले आहे. हंबरून वासर आले चाटते जव्हा गाय, तिच्या मंदी दिसते मले तव्हा माही माय. आईची थोरवी सांगताना कवी म्हणतात, जेव्हा एखादी गाय हंबरून वासराला चाटताना मला दिसते,
हंबरणे म्हणजे गाईचे ओरडणे. तर वासराला चाटताना जेव्हा मला दिसते, तेव्हा त्या गाईच्या रूपात मला माझी आई दिसते. मला माझ्या आईची माया आठवते. फण काट्या येचायले माय जाये राणी, पायात नसे वाहन साधी हिंडे अनवाणी. इचू काट्या लेबी तिचा मोजत नव्हता पाय, तिच्या मंदी दिसते मले तव्हा माही माय. बघा, अतिशय सुंदर शब्दात कवी सांगतात फणकाट्या. फणकाट्या म्हणजे जळणाची लाकडे. तर माझी आई जळणासाठी लागणारी लाकडे वेचायला रानात जायची. तिच्या पायात साध्या चपलासुद्धा नसायच्या. वाहन म्हणजे चपला नसायच्या. अनवाणी पायांनी ती रानभर हिंडायची. विंचू किंवा बोचरे काटे रुततील याची तिला पर्वा नसायची. कारण आमच्यासाठी कष्ट उपसताना तिला काट्याकुट्यांची मोजदाद नव्हती. त्या काट्याकुट्यांची ती अजिबात पर्वा करत नव्हती. सुट्टीमंदी जेव्हा मी येत होतो घरी, उसनं पासनं आणून खाऊ घाले नानापरी. करू नको घाई म्हणे पोटभर खाय, तिच्या मंदी दिसते मले तव्हा माही माय. कवी सांगतात की मी शाळेत शिकायला दूर होतो. मी जेव्हा सुट्टीमध्ये घरी यायचो तेव्हा ती काय करायची तर उसने पासने आणून मला वेगवेगळे पदार्थ जेवू घालायची, खाऊ घालायची आणि खाताना म्हणायची घाई करू नको, सावकाश पोटभर खा, असे ती सारखे मला मायेने सांगायची. बाप महा रोज लावे मायच्या मागत टुमणं, बस झालं शिक्षण याचं घेऊ दे हाती रुमणं, शिकून शाने कुठं मोठा साहेब होणार आहे, तिच्या मंदी दिसते मले तव्हा माही माय. बघा की कवी सांगतात माझे बाबा माझ्या आईच्या मागे रोज टुमणं लावायचे. मग आता टुमणं लावायचे म्हणजे काय करायचे रे, तर एखादी गोष्ट आपण काय करतो पुन्हा पुन्हा सांगतो, पुन्हा पुन्हा त्या गोष्टीची मागणी करतो. तर हे कवीचे बाबा रोज सांगायचे की बस झालं आता पोराचं शिक्षण, त्याला आता हातात नांगर धरायला पाहिजे, शेतीची कामे करायला लाव त्याला, आणि शिकून तरी तो कोणता मोठा साहेब होणार आहे. म्हणजे कवी म्हणतात मला शिक्षणापासून वंचित करण्याचा बाबा खूप प्रयत्न करत असायचे, पण आई मात्र त्या प्रयत्नांना दाद देत नसायची. माय म्हणे तुम्हाले माह्या गयाची आहे आण, भलत सलत सांगून त्याचे भरू नका कान. भरून येतं डोळ्यात तिच्या तापी पूर्णा माय, तिच्या मंदी दिसते मले तव्हा माही माय. अतिशय सुंदर शब्दात कवी सांगतात ज्या वेळेला बाबा शिक्षणापासून वंचित करण्यासाठी आईकडे सतत मागणी करायचे, त्यावेळेला बाबांना आई म्हणायची की तुम्हाला माझ्या गळ्याची आण आहे, म्हणजे माझ्या गळ्याची शपथ आहे. असे भलते सलते म्हणजे वाईट विचार सांगून मुलाचे कान भरू नका, त्याला वाईट साईट सांगू नका. आणि हे सांगताना माझ्या आईच्या डोळ्यात जणू तापी आणि पूर्णा नदीचे पाणी भरून यायचे, म्हणजे तिचे डोळे अश्रूंनी डबडबायचे. किती मार्मिक उदाहरण आहे रे हे. बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्यात आलं पाणी, म्हणे कवा दिसन सांग मले राजा तुही राणी. या डोळ्यानं पाहिन रे मी दुधावरची साय, तिच्या मंदी दिसते मले तव्हा माही माय. कवी पुढे म्हणतात बोलता बोलता एकदा आईच्या डोळ्यात अश्रू दाटले, तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती म्हणाली की माझ्या राजा तुझी राणी कधी दिसेल रे मला, म्हणजे माझी सून तू कधी आणशील. मी असेपर्यंत जर तुझे लग्न झाले तर माझ्या या डोळ्यांनी मी दुधावरच्या सायेसारखे सुख पाहीन, म्हणजे तुझा संसार फुललेला पाहीन, नातवंडे पाहीन. दुधावरची साय म्हणजे नातवंड ह्या अर्थाने ह्या ठिकाणी वापरलेला आहे. तर मी ती नातवंड पाहीन, खेळवीन, अशी कवीची आई म्हणत आहे. म्हणून वाटते मले तुही भराव सुखानं ओटी, पुन्हा एकदा जन्म घ्यावा माय तुझ्या पोटी. अन ठेवावे माय घट्ट धरून तू हे पाय, तिच्या मंदी दिसते मले तव्हा माही माय. कवी म्हणतात ही सर्व आईची माया आठवून मला असे वाटते की आई तुझी ओटी मी सुखानं भरावी, तुला खूप सुख द्यावं आणि तुझ्या पोटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा, हीच आई मला पुन्हा मिळावी. या अर्थाने कवी इथे म्हटलेले आहेत की तुझ्याच पोटी मी पुन्हा एकदा जन्म घ्यावा आणि तुझे पाय मी घट्ट
धरून ठेवावेत, जेणेकरून की मी कायमस्वरूपी तुझ्या चरणापाशी राहावे, म्हणजे तुझा कायम आशीर्वाद मला मिळावा, या शब्दात कवी येथे सांगत आहेत. चला तर आपण आता कवितेवर आधारित स्वाध्याय सोडूया. प्रश्न पहिला, 4-5 वाक्यात उत्तरे लिहा. अ. कवितेतील कष्टकरी आईची अवस्था कशी आहे? उत्तर: चुलीसाठी लाकडे गोळा करण्यासाठी आई रानात जायची. तिच्या पायात साध्या चपलाही नसायच्या. रात्रभर अनवाणी कष्ट करीत वणवण फिरायची. विंचू चावेल किंवा काटेकुटे बोचतील याची आईला भीती नसायची. आ. कवी सुट्टीत घरी आल्यावर आई त्याच्यासाठी काय करीत असे? उत्तर: कवी सुट्टीत घरी येतो. आई त्याला उसने पासने आणून खायला घालते. त्याच्यासाठी नाना तऱ्हेचे पदार्थ आणते. आई कवीला म्हणते, घाई करू नको, पोटभर खा. ई. कवीच्या आईचे डोळे का भरून येतात? उत्तर: कवीचे वडील कवीचे शिक्षण आता बस झाले असे आईला सांगतात. त्याने शेतावर काम करावे अशी त्यांची इच्छा असते. आईला मुलाला खूप शिकवायचे असते. त्यामुळे आईला वडिलांचे बोलणे आवडत नाही, म्हणून तिचे डोळे भरून येतात. ई. आईच्या पोटी पुन्हा जन्म घ्यावा असे कवीला का वाटते? उत्तर: आईला कवीने खूप शिकावे असे वाटते. त्यासाठी ती अपार कष्ट करते. वडिलांना विरोध करते. सूनमुख पाहण्यासाठी ती अधीर आहे. म्हणून मुलावर प्रचंड प्रेम करणाऱ्या अशा या आईच्या पोटी पुन्हा जन्म घ्यावा असे कवीला वाटते. उ. आईसाठी कवीला काय करावेसे वाटते? उत्तर: अपार कष्ट करणाऱ्या आईची ओटी सुखानं भरावी असे कवीला वाटते. जी जन्मभर आपल्यासाठी झिजली त्या माऊलीच्या चरणाशी सुखाच्या राशी ओताव्यात. तिला सुखी समाधानी जीवन द्यावे अशा ह्या आईच्या पायाशी नम्र होऊन तिला वंदन करावे असे कवीला वाटते. प्रश्न दुसरा, कोण कोणास व का म्हणाले? अ. करू नको घाई म्हणे पोटभर खाय. उत्तर: असे कवीची आई कवीला म्हणायची. कवी सुट्टीमध्ये खूप दिवसांनी घरी आला. तिकडे दूर त्याची खाण्याची आबाळ होत असेल, म्हणून आई त्याला मायेने म्हणाली. आ. बस झालं शिक्षण याचं, घेऊ दे हाती रुमणं. उत्तर: असे कवीचे वडील कवीच्या आईला म्हणाले. मुलाने शिक्षण न घेता शेती करावी व आपल्याला हातभार लावावा असे वडिलांचे म्हणणे होते, म्हणून ते म्हणाले. ई. या डोळ्यानं पाहिन रे मी दुधावरची साय. उत्तर: असे आई कवीला म्हणाली. आपल्या मुलाने लग्न करून संसार फुलवावा आणि दुधावरच्या साईसारखी नातवंडे डोळ्यांदेखत बागडावी अशी आईची इच्छा आहे, म्हणून ती असे म्हणाली. 4. अन ठेवावे माय घट्ट धरून तुहे पाय. उत्तर: असे कवी आईला म्हणाला. अपार कष्ट करणाऱ्या आईमुळे कवी शिक्षण घेत आहे. तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कवी असे म्हणाला. प्रश्न तिसरा, कविता वाचताना तुम्हाला कोणकोणते प्रसंग अस्वस्थ करतात ते लिहा. उत्तर: काट्याकुट्यांची किंवा विंचवाच्या दंशाची पर्वा न करता आई रानावनात लाकडांसाठी हिंडते. मुलगा घरी आल्यावर त्याला मायेने खाऊ पिऊ घालते. वडिलांना विरोध करताना तिच्या डोळ्यातल्या अश्रूंना कवीला तापी व पूर्णा नदीचे पाणी दिसते. कवीला पुन्हा एकदा आईच्या पोटी जन्म घ्यावासा वाटतो. हे सारे प्रसंग अस्वस्थ करणारे आहेत. प्रश्न चौथा, या कवितेचे स्वतःच्या शब्दात रूपांतर करून कथा लिहा. तुमच्या कथेला योग्य शीर्षक द्या. वात्सल्य सिंधू आई. जेव्हा एखादी गाय हमरून वासराला चाटताना मला दिसते, तेव्हा त्या गायीच्या रूपात मला माझी आई दिसते. तिची माया आठवते. माझी आई जळणासाठी लागणारी लाकडे वेचायला जंगलात जायची. तिच्या पायात चप्पल नसायची. अनवाणी पायांनी ती रानभर हिंडायची. विंचू किंवा बोचरे काटे रुततील याची तिला पर्वा नसे.
मी जेव्हा सुट्टीमध्ये घरी यायचो, तेव्हा ती उसने पासने आणून मला वेगवेगळे पदार्थ जेवू घालायची. "घाई करू नको, सावकाश पोटभर खा," असे ती मला मायेने सांगायची. माझे बाबा माझ्या आईच्या मागे रोज टुमणे लावीत, की "बस झाले आता पोराचे शिकणे. त्याला नांगर धरायला, शेतीची कामे करायला लाव. शिकून काही तो मोठा साहेब होणार आहे का?" तेव्हा बाबांना आई म्हणायची की "तुम्हाला माझ्या गळ्याची शपथ घालते. असे भलते सलते सांगून मुलाचे कान भरू नका. शिक्षणापासून त्याला दूर ठेवू नका." हे सांगताना आईच्या डोळ्यात जणू तापी व पूर्णा नदीचे पाणी भरून यायचे. बोलता बोलता एकदा आईच्या डोळ्यात अश्रू दाटले. ती म्हणाली की "माझ्या राजा, तुझी राणी कधी दिसेल मला? म्हणजे मी असेपर्यंत लग्न झाले तर तुझा संसार फुललेला पाहीन, नातवंडे खेळवीन." ही सर्व आईची माया आठवून मला असे वाटते की आई तुझी ओटी सुखाने भरावी, तुझ्या पोटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा आणि तुझे पाय घट्ट धरून ठेवावेत. प्रश्न 5वा. माझी आई या विषयावर 10 ते 15 ओळी लिहा. आपल्या सर्वांच्याच आयुष्यात आईचे महत्त्वपूर्ण असे स्थान असते व त्याबद्दल शब्दात सांगणे कठीण आहे. तिच्या संस्कारांमुळेच आपण घडतो. आई म्हणजे देवाचं दुसरं रूप असे म्हणतात की देव स्वतः ह्या जगात येऊ शकत नाही, म्हणून त्यांनी आईला ह्या जगात पाठवले. माझी आई माझ्यासाठी खूप कष्ट करते. ती रोज सकाळी लवकर उठते, देवपूजा करते, स्वयंपाक करते व माझा अभ्यासही घेते. घरातील प्रत्येक व्यक्तीला काय हवं नको याकडे तिचे लक्ष असते. मी कधी आजारी पडलो तर ती रात्रभर जागते व माझी काळजी घेते. माझी आई मला नेहमी चांगले वाईट यातील फरक सांगत असते. माझ्यात जे चांगले आहे ते माझ्या आईचे आहे. प्रेमळपणे वागायला, बोलायला, चांगले विचार करायला तिनेच मला शिकविले. संकटातही सत्व तत्व न गमवता कसे जगावे हेही तिनेच मला शिकविले. तिनेच मला शिकविले अभ्यासामुळे आनंद वाढतो, भूषण प्राप्त होते व कार्यक्षमता वाढते. पराभवाच्या अरण्यातून मार्ग काढल्याशिवाय विजयाची पताका मिळत नाही. आईच्या अकृत्रिम प्रेमळपणाचा आणि सुसंगतीचा जर मला फायदा मिळाला नसता तर माझ्या बुद्धीचा विकास खात्रीने झाला नसता. आईचे ऋण मी अजन्म फेडू शकणार नाही. प्रश्न 6वा. खालील शब्द पहा. वाहन, चपला. वाहन, प्रवासाचे साधन. बघा या ठिकाणी वाहन हा शब्द आहे. वाहन म्हणजे चपला आणि वाहन म्हणजे प्रवासाचे साधन. उच्चारात बरेच साम्य असलेले पण अर्थ भिन्न असलेले असे शब्द माहीत करून घ्या, लिहा, त्यांचे अर्थ समजून घ्या. पहिला शब्द आपण बघूया. अर्पण. अर्पण म्हणजे देणे आणि अपर्ण म्हणजे पानांशिवाय. दिन. दिन म्हणजे दिवस आणि दिन म्हणजे गरीब किंवा दरिद्री. या ठिकाणी दिवस ह्या शब्दाच्या दिनला पहिली वेलांटी तर गरीब ह्या अर्थाच्या दिनला दुसरी वेलांटी. उषा. उषा म्हणजे सकाळ आणि उषा म्हणजे झोपताना डोक्याखाली घ्यायचे साधन. कपास. कपास म्हणजे कापूस आणि कंपास म्हणजे आकृती काढण्याचे साधन. खेळूया शब्दांशी. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. माय, आई. डोया, डोळा. इचू, विंचू. वाहना, चपला. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. घाई, सावकाश. अनेकदा, एकदा. सुख, दुःख. पोटभर, उपाशी. गळ्याची आण घालणे, कान भरणे हे वाक्प्रचार ह्या कवितेत आलेले आहेत. गळा व कान या अवयवांवरील वाक्प्रचार माहिती करून घ्या व त्यांची यादी तयार करा. बघा सर्वप्रथम आपण गळा ह्या शब्दावर आधारित वाक्प्रचार बघूया. गळा भरून येणे, गळा दाटून येणे, गळ्यात पडणे, गळफास लागणे,
गळा काढणे. आता आपण कान ह्या शब्दावर आधारित वाक्प्रचार बघूया. कान फुंकणे, कानाशी लागणे, कान पकडणे, कानपिचक्या देणे, कानावर येणे. खालील वाक्यातील सर्वनामांना अधोरेखित करा. पहिलं वाक्य बघूया. राधा म्हणाली, प्रशांत तू किती छान गाणे गातोस. या वाक्यात तू हे सर्वनाम आहे. दुसरं वाक्य बघूया आपण. ती माझी बहीण आहे. या वाक्यात ती हे सर्वनाम आहे. तिसरं, कोणी कोणाशी भांडू नये. या वाक्यात कोणी आणि कोणाशी ही दोन्ही सर्वनामे आहेत. चौथं वाक्य बघूया. ज्याला बाहेर फिरायला जायचे आहे त्याला मी घेऊन जाईन. या वाक्यात ज्याला, त्याला, मी ही सर्व सर्वनामे आहेत. पाचवं बघूया. मला कोणी काही विचारू नये. या वाक्यात मला, कोणी आणि काही ही सर्वनामे आहेत. सहावं वाक्य बघूया आपण. सदा माधवच्या बाबांना म्हणाला, हा मला त्रास देतो. त्याला मी समजावून सांगितले पण तो त्याचेच म्हणणे खरे करतो. या वाक्यात हा, मला, त्याला, मी, तो, त्याचेच ही सर्व सर्वनामे आहेत. या सर्व वाक्यांचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येते की नामाबद्दल येणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. गाळलेल्या जागी कंसातील योग्य सर्वनाम लिहा. 1. टिंबटिंब वह्या मुलांना द्या. ह्या. 2. त्याला टिंबटिंब आवडते. काय. 3. टिंबटिंब आकाशकंदील बनवले. आम्ही. 4. मी टिंबटिंब स्वयंपाकघर स्वच्छ केले. स्वतः. 5. त्याने टिंबटिंब काही सांगितले नाही. कोणाला. खालील चित्र पाहून रिकाम्या जागी योग्य पुरुषवाचक सर्वनाम लिहा. 1. टिंबटिंब आज पतंग उडवणार आहे. मी आज पतंग उडवणार आहे. टिंबटिंब पतंग छान उडवते. ती पतंग छान उडवते. 3. मैदानावर टिंबटिंब पतंग घेऊन गेलो. मैदानावर आम्ही पतंग घेऊन गेलो. 4. टिंबटिंब पतंग उडवूया. आपण पतंग उडवूया. 5. पतंग उडवण्यात टिंबटिंब तरबेज आहेत. पतंग उडवण्यात ते तरबेज आहेत. खाली दिलेल्या सर्वनामांचा उपयोग करून वाक्य लिहा. 1. कोण. बागेत कोण आले. 2. हे झाड आंब्याचे आहे. 3. ती शाळा आमची आहे. 4. काय. तू काय करतोस. 5. कोणाचा. वर्गात कोणाचा पहिला नंबर आला. 6. ही गाय आमची आहे.